चेअर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्याच्या ग्रामविकास विभागानं वेतनवाढी देण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित केलेलं आहे। कोणतं आहे ते परिपत्रक आणि कोणते ते कर्मचारी आहेत त्यांना वेतनवाढ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचं दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजीचं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। हे परिपत्रक प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना निर्गमित झालेला आहे। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। जिल्हा स्तरावर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढचा लाभ देण्याबाबत हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की माननीय उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं सन 2018 पर्यंत ज्या आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्यात आलेला नाही, अशा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जिल्हा परिषदेकडे प्राप्त होणाऱ्या स्वनिधीतून आगाऊ वेतनवाढी पोटी अनुज्ञेय होणारी रक्कम तत्काळ अदा करण्याच्या शासनाच्या संदर्भातील पत्राने व्यापनास यापूर्वीच कळवण्यात आलेला आहे आणि या संदर्भातली स्वनिधी अर्थसंकल्पात त्याप्रमाणे तरतूद करण्यात यावी आणि शासनाच्या समक्रमांकित दिनांक 1/7/2022 व 6/10/2023 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सूचना स्वयंस्पष्ट असून त्यानुसार तत्काळ कार्यवाही करण्यात यावी आणि सदर प्रकरणी माननीय न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणं आता क्रमप्राप्त असणार आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेकडे प्राप्त होणाऱ्या स्वनिधीतून हा जिल्हा स्तरावर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्यासंदर्भातले आदेश निर्गमित झालेले आहेत। त्यामुळे ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे त्यांना आगाऊ वेतनवाढ मिळण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे। आता त्यांना आगाऊ वेतनवाढ जे आहे ते मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।